नमस्कार मंडळी, वेलकम टू व्लॉग 1 विथ वेदिका. सो पहिली गोष्ट तर माझं नाव वेदिका विवेक शिंदे आहे आणि मी आहे प्रॉपर पुण्याची. अँड पुण्याची असल्यामुळे माझं पहिलं इंटेन्शन होतं टू शूट अ व्लॉग विच कॅप्चर्स द एसेन्स ऑफ दी पुणे सिटी. आणि एसेन्स म्हटलं तर पहिली गोष्ट शनिवार वाडा. तर आज आपण एक्सप्लोर करणार आहोत शनिवार वाडा, दगडूशेठ अँड अ लॉट ऑफ थिंग्स. आपण खूप सारी मज्जा करणार आहोत. आपण पेट पूजा सुद्धा करणार आहोत. तर are you guys ready? We are going to have tons of masti, tons of majja and pet puja along with one and only Vedika. Chala chala. आज आपण आलो आहोत शनिवार वाडा इथे. ही आहे आपल्या पुण्याची शान आणि पेशव्यांची राजधानी. तर हा जो वाडा आहे हा पेशवा श्रीमंत बाजीराव बल्लाळ यांनी इयर 1730 मध्ये बांधला होता आणि या वास्तूची वास्तुशांती 1738 मध्ये झाली आहे. बरं, त्या दिवशी होता सॅटर्डे, शनिवार, म्हणून या वाड्याचं नाव शनिवार वाडा असं पडलेलं आहे. आपण बघू शकतो हे जे स्टोन स्ट्रक्चर आहे ह्याच्यावरती सुद्धा एक 7 मजली इमारत होती, पूर्ण वुड बेस्ड, जी 1828 मध्ये एका फायरमुळे, ज्याचं कॉज आपल्याला माहित नाही, त्याच्यामुळे सर्वतः डिस्टर्ब झाली आहे. चला आपण जाऊन बघूयात आत नक्की काय ते. तर आपण शनिवार वाड्याच्या आत आलो आहोत आणि द कन्स्ट्रक्शन हिअर इज जस्ट मेस्मरायझिंग. म्हणजे ही जी वास्तू आहे हे सगळं दगडी काम आहे, प्लस हे तुम्ही बघू शकता हे सगळं वुडन कारिगिरी इथे केली गेली आहे. आणि असं होतं की 1732 मध्ये जेव्हा या वाड्याची स्थापना झाली, 1828 मध्ये काहीतरी मिस्टिरियस रिझन्समुळे आग लागली होती आणि त्यामुळे या वाड्याच्या वरती सुद्धा 7 मजली कन्स्ट्रक्शन होतं जे पूर्ण जळून खाक झालं. तर मग चला आपण वरती जाऊन एक्सप्लोअर करूयात नक्की काय आहे ते. हे जे स्ट्रक्चर तुम्ही बघता आहात हे ॲक्च्युली पूर्ण वाड्याला सराउंडेड आहेत. असे खूप सारे खाचा तुम्हाला दिसतील. सो बेसिक इंटेन्शन या खाचांचं हे की कोणी शत्रू वगैरे आलं तर सिक्रेटली बघता येईल, निरीक्षण करता येईल. कारण की हे खाचे बाहेरून प्रेडिक्ट करणं खूप अवघड आहे. वेराज इथल्या इथे तुम्ही बाहेरचं सगळं बघू शकता. यू कॅन सी द इन्क्लाइंड स्ट्रक्चर ऑफ दिस एंटायर स्ट्रक्चर. येस, द कन्स्ट्रक्शन इज जस्ट मेस्मरायझिंग. तुम्हाला एक खूप सुंदर गोष्ट मी दाखवणार आहे. म्हणजे आतलं हे जे वुडन काम आहे हे इमॅजिन करा की हे 7 मजली अजून वरती होतं. जर फर्स्ट फ्लोअरवरती तितके इंट्रिकेट डिझाईन्स असतील तर म्हणजे इमॅजिन करायलावरती खरंच आश्चर्य वाटते की 7 मजली स्ट्रक्चर ह्याच्यावरती तेव्हासुद्धा होतं. 1828 पर्यंत होतं. आपण आता आतला व्ह्यू बघणार आहोत. तर चला, इथे येऊन तुम्ही बघितलं तर हे सगळे जे स्ट्रक्चर आहे दिस इज एंटायरली कार्व्ड आउट ऑफ वुड. कॅन यू इमॅजिन किती डिटेल्स आहेत बघा, किती मायन्यूट डिटेल्स आहेत द एंटायर स्ट्रक्चर. आणि खूप सॉलिड स्ट्रक्चर आहे, इट्स नॉट वीक. खूप सुंदर आहे हे स्ट्रक्चर. मंडळी, जर आपण बारीक ऑब्झर्व केलं, जे आपण निरीक्षण केलं, तर वी कॅन सी की इथे वुडन कार्विंग केलेली आहे. लिटरली वुडमधून ते जे स्टंप्स आहेत ते कार्व केले आहे. म्हणजे दाद द्यायला पाहिजे त्या लोकांना की त्या जमान्यात सुद्धा द आर्किटेक्चर हिअर इज इनक्रेडिबल. तुम्ही इथे पण बघू शकता, देर आर फ्लावर स्टॅम्प्स कार्व्ड आउट ऑफ स्टोन, जे वी कॅन ऑल इमॅजिन किती हार्ड असेल कन्सिडरिंग त्या काळी मशिनरी पण तेवढी
चांगली नव्हती. अँड द एंटायर स्ट्रक्चर हे खूप असं मोकळं स्ट्रक्चर आहे. लाईक कुठेही आपल्याला क्लम्प्ड अप फील नाही होणार. देर इज नॅचरल सनलाईट, देर इज नॅचरल एअर. सो लोकेशन वाईज सुद्धा म्हणजे खूप विचार करून बनवलं असेल. आपण बघू शकतो की हे जे छोटे छोटे विटा इथे आहेत, दॅट सजेस्ट की द कन्स्ट्रक्शन इज खूप 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 जुनं आहे कन्स्ट्रक्शन, अँड स्टील इट इज व्हेरी वेल मेंटेन्ड. तर खरंच आय एम जस्ट इन दी ऑ ऑफ दी आर्ट हिअर. या आपण बघू शकतो की ती मोकळं स्ट्रक्चर आहे. लाईक त्या जमान्यात सुद्धा सगळे राजा राणी, पेशवीणबाई इथे असेच कदाचित वॉक वगैरे करत असतील. पण ओव्हरऑल खूपच सुंदर आहे. म्हणजे इथे आल्यावरती आपल्याला असं वाटतं की त्या काळी हे लोक कसे जगत असतील किंवा काय नक्की करत असतील. साईडला आपण जी हे बघतो आहे ह्याच्यावरती पूर्ण कारंजे होते, पूर्ण कारंजे. आणि त्या काळी तर काही पंप वगैरे नव्हते. टू ह्युमन्स वर लाईक स्पेसिफिकली अलॉटेड फॉर दॅट टास्क, जिथे त्यांना पंप करावं लागायचं ते कारंजे. आणि हे सगळे कारंजे कोणी मोठं पाहुणं वगैरे आलं तर ते त्यावेळेस ऑन केले जायचे. तर आपण तेही बघणार आहोत सूट पुढे. चला. आता आपण त्या ठिकाणी आलो आहोत ज्याची शनिवार वाड्यात बहुतांश चर्चाच होते. हा आहे नारायण दरवाजा. तुम्ही खूप सारे असे रूमर्स ऐकले असतील, इवन इफ यू आर फ्रॉम पुणे, इवन इफ यू आर नॉट फ्रॉम पुणे, की शनिवार वाड्यात एक आवाज आहे तो इको होतो कॉन्स्टंटली, काका मला वाचवा, काका मला वाचवा. तर ते जे नारायण पेशवे होते, हू वॉज लाईक दी यंगेस्ट ऑफ ऑल द पेशवाज, त्यांची डेथ ते जेव्हा 17 इयर्सचे होते तेव्हाच झालेली आहे. आणि खूप दगाबाजीने झाली आहे. ती स्टोरी मी तुम्हाला नक्कीच सांगेन. पण तो आहे हा दरवाजा, नेम्ड आफ्टर हिम, दी नारायण दरवाजा. तर अजून एक हे इंटरेस्टिंग स्ट्रक्चर आपल्याला मिळालं आहे. दिस इज नोन ॲज दुघई बंगलो. तर बाय द नेम, ॲज द नेम सजेस्ट, आय फील कोणीतरी दुघई नावाचा माणूस इथे राहत असेल. आणि हे ॲक्च्युली एक 2 स्टोरी स्ट्रक्चर आहे, लाईक 2 मजली हे स्ट्रक्चर होतं. सो इंडीड हा कोणीतरी इम्पॉर्टंट माणूस असेल. इथे तर लिहिलेलं आहे की त्या व्यक्तीचा असा काही उल्लेख नाही झालेला आहे. बट तुम्ही कॉमेंट करून नक्की सांगा, तुम्हाला माहिती आहे का दुघई कोण आहेत ते. येस. सो आपण ज्या स्पॉटला आहोत इथे गणपती रंगमहल नावाचं एक स्ट्रक्चर उभं होतं. बेसिकली इट वॉज बिल्ट एंटायरली बाय पेशवा बाजीराव बल्लाळ. अँड बेसिकली ऑल द सोशल अँड पॉलिटिकल इव्हेंट्स जे वाड्यामध्ये व्हायचे किंवा काही बैठकी व्हायच्या तर त्या सगळ्या या जागेवर व्हायच्या. बट अगेन दिस इज द एंटायर प्लेस वेअर इट वॉज स्टँडिंग ॲट वन टाईम. तर आम्ही असं ऐकलं होतं की या पूर्ण प्रिमायसेसमध्ये एक सिक्रेट टनल आहे ज्याला आपण सुरंग म्हणतो. आणि दॅट सुरंग डिरेक्टली लीड्स टू अ प्लेस नियर कात्रज जिथे मस्तानी लेक आहे. सो असं मानलं जातं की पेशवा बाजीराव बल्लाळने ती सुरंग इथून एस्टॅब्लिश केली होती. आणि आय थिंक दिस इज द प्लेस, कारण की हाईड पण केली आहे. आय माईट बी टोटली रॉंग ॲज वेल, बट तरी मंडळी, आपण शनिवार वाडा बघितलाच आहे. तुम्हाला या वाड्याबद्दल काही फॅक्ट्स, काही मिथ्स, काही रूमर्स माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा.
एका खूपच वेगळ्या ठिकाणी आलो आहोत. म्हणजे जर तुम्ही पुरणपोळीचे फॅन असाल तर ही जागा नक्की तुमच्यासाठीच आहे. मला तर पुरणपोळी फार आवडते. पण कॅन यू इमॅजिन अ प्लेस जिथे पुरणपोळीचे सुद्धा वेगळे वेगळे फ्लेवर्स असतात. हेच ते ठिकाण पुरणपोळी घर आणि आपल्याच पुणे शहरात. इथे तुम्हाला असॉर्टेड रेंज ऑफ पुरणपोळीचे फ्लेवर्स मिळणार आहेत. चॉकलेटपासून सगळं काही. मी तर चॉकलेटची खूप मोठी फॅन आहे. तर आय एम गोइंग टू ट्राय आउट चॉकलेट पुरणपोळी. मला माहिती आहे खूप सारे ओ माय गॉड यू कमेंट्स येणार आहेत, बट इट्स गोइंग टू बी टोटली वर्थ इट. आणि पुण्यात येऊन उकडीचा मोदक कोण नाही म्हणणार याला. म्हणजे गणपतीच्या नंतर सुद्धा कोणी मला उकडीचा मोदक दिला तर मी ऑल टाईम येसच बोलणार आहे. आणि इथे सुद्धा आम्ही खातो आहे हा उकडीचा मोदक. सो तुम्ही इथे नक्की या आणि तुम्हाला इथे असॉर्टेड रेंजेस ऑफ पुरणपोळीचे फ्लेवर्स मिळणार आहेत. अपार्ट फ्रॉम दॅट यू आर गोइंग टू गेट ऑल काइंड ऑफ नमकीन अँड पिकल्स ॲज वेल. सो नक्की विजिट करा. तर पुरणपोळी घरमध्ये आल्यावरती तुमच्यासमोर एक लाईव्ह काउंटर आहे. त्याच्यासमोर तुमचीच पुरणपोळी तुमच्या डोळ्यासमोर बनवली जाते आणि आपण बघू शकतो पूर्ण तुपात बुडून बुडून ही पुरणपोळी बनवली जाते. म्हणजे एक्स्ट्रीमली हेल्दी. अँड जे आपण बघतो आहे ते ही पूर्ण पुरणपोळी रव्यापासून बनवली जाते. सो इट्स नॉट मैदा, इट्स रवा बेसिकली. आणि ऑल्सो इट इज व्हेरी गुड फॉर युअर हेल्थ. तर तुम्ही नक्की पुरणपोळीला या आणि इकडे येऊन या फ्लेवर्स, वेगळ्या वेगळ्या फ्लेवर्सच्या पुरणपोळीचा नक्की आस्वाद घ्या. ओके, सो आपल्याला एक पुणेकर मिळाला आहे इथे. आणि कुठल्या शाळेत आहे? नुमवी. तुझं नाव? श्रेयस आदेश शिंदे. बरं, मला एक सांग की जर तुला पुण्याबद्दल एखादी गोष्ट सांगायची आहे की पुण्याबद्दल एखादी गोष्ट जी तुला खूप आवडते, जी कुठेही दुसऱ्या शहरात सापडणार नाही, अशी काय आहे? गणपतीचे मंदिर वगैरे, असे काल्पनिक अशा मूर्त्या, परत मोठे मोठे वाडे. तर आम्ही आता शेवटच्या ठिकाणी आलो आहोत, गणेश भेळ, विच इज लाईक दी बेस्ट चाट इन पुणे. इथे येऊन आम्ही मस्तपैकी पाणीपुरी खाल्ली आहे, थंड थंड पाणीपुरी विच इज बिस्लरी प्युरिटी अशॉर्ड. सो तुम्ही सुद्धा इथे येऊन पाणीपुरी खाऊ शकता. आणि आता आम्ही क्रेझी थकलो आहोत, पोट पण फुल्ली टाईट आहे, झोप आली आहे, पूर्ण गुंगीत आहोत. तर तुम्ही सुद्धा कमेंट्समध्ये नेऊन आम्हाला नक्की सांगा की आम्ही नेक्स्ट कुठल्या जागा एक्सप्लोअर केल्या पाहिजे, कुठले ठिकाणं एक्सप्लोअर केले पाहिजे, बी इट हिस्टॉरिक, बी इट एनी काइंड ऑफ फूड प्लेस. यू हॅव गॉट इट ऑल. सो तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त खा आणि बाय बाय.